सांगली महापालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना, ठाकरे गट यांच्यासह महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढवली जाईल अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. येत्या 4 दिवसात जागा वाटपाच्या चर्चा देखील सुरू होतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. खासदार विशाल पाटील यांनी म्हटले की महापालिकेच्या निवडणुकीची मतदार यादी अद्याप जाहीर झालेली नाही, तरी देखील निवडणुकीचा कार्यक्रम लावला आहे. यामागे काय गौडबंगाल आहे असा सवाल केलेला आहे. महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे. शिवसेना, ठाकरे गट, वंचित आघाडी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली जाणार आहे. गेल्या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही, पण भाजप उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत काँग्रेसला 50,000हून अधिक मते मिळालेली आहेत. अनेकांनी पक्ष सोडले, पण जनता आमच्यासोबत आहे. भाजपाविरोधात नाराजी आहे. महापूर उपाययोजनांसाठी 600 कोटींचा निधी आणल्याचं सांगितलं जात आहे, पण यातून महापूर उपाययोजना होणार नाहीत. केवळ नाले आणि मोठ्या गटारी बांधल्या जाणार आहेत. हा प्रकल्प अहवाल करताना लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेतलं नाही. गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 100 कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली होती, पण केवळ 15 कोटींचा निधी दिला. भाजपकडून ही फसवणूक झालेली आहे. वारणा योजनेचं देखील तेच आहे. भाजपची मंडळी फक्त मतांसाठी घोषणा करत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी दिलेला आहे. प्रेस बोलवली आहे आणि अपेक्षा तीच आहे की ते निवडणूक जाहीर करतील महापालिकांची. असं बोलण्यात येते की महापालिकेच्या 2 वगळून सर्व महापालिकाची निवडणूक आता जाहीर होईल. प्रश्न हेच आहे की राज्यात ज्यावेळी निवडणुका होतात, मग ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींच्या असो, त्या वेगवेगळ्या वेळेत होत असतात. आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले म्हणून एकत्रित झाले. मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो, दुसरा 1 वर्षाने लागत असतो. एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आतापर्यंत. त्यामुळे ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला दुसऱ्या निवडणूक हे कळलेलं नाही. आज जर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी 2 वगळता सगळे जाहीर करणार असं जर बातमी असेल ती खरी असेल तर मग निकाल त्या राहिलेल्या 2 झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का, हा प्रयत्न आहे का? आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे. जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे. त्यानंतर भले तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असो, खरं म्हणजे अधिकार त्याला आहे. त्याचा वाढदिवस 18 ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल, तो 18 वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादी कंप्लीट करता आली नाही. 10 तारखेला करायची होती, ती परत मुदतवाढ घेतली. आज 15 तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितले. अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर ती बूथनिहाय नाही, ती फक्त प्रभागनिहाय आहे. बूथनिहाय यादी करायला अजून त्यांनी आठवड्याभराची मुदत घेतलेली आहे, 20 तारखेपर्यंत किंवा 22 तारखेपर्यंत. तिथून परत फायनल यादी मतदार बूथनिहाय नंबरसह ही 25 का 27 तारखेच्या आसपास येणार आहे. निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे. आधी मतदार यादी तयार होते, कच्ची यादी तयार होते, हरकती घेतल्या जातात, फायनल यादी तयार होते. फायनल यादीवर प्रत्येकाच्या नावापुढे क्रमांक नंबर येतो, त्यानंतर निवडणूक जाहीर होते. अजून मतदार यादी फायनल नाही, अजून जाहीर नाही, बूथ निहाय तर व्हायला अजून 10 दिवस आहे. तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे आणि मग त्यात अर्ज भरत असताना नावापुढे अनुक्रमांक नंबर नेमकं कोणचा लिहायचा आहे. आणि जर निवडणुकीची अजून तयारीच झाली नसेल तर आज जाहीर करायची काय गडबड ही कळलेली नाही. त्यामुळे ह्याच्या मागे थोडा गोडबंगाल दिसतोय. आता ह्या महापालिकेसंदर्भात आमची बैठक तरी नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेशी आणि वंचित आघाडीशी माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे. आणि आम्हाला विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणाऱ्या, तुम्ही इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्म मध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जवळजवळ 6% मतदान अधिक पडलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत ह्या मतदारसंघात महापालिका अशा क्षेत्रात जवळजवळ 20 ते 25 हजारांनी मला मताधिक्य मिळालेलं आहे. आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली तर जवळजवळ 50,000 मतानं आम्ही महापालिका क्षेत्रात भाजपपेक्षा पुढे आहे. आणि काही लोक जरी गेली असली तरी
80% नगरसेवक जी आमच्या आघाडीतनं निवडून आली ती आजही आमच्या सोबतच आहेत आणि त्यापेक्षा महत्त्वपूर्ण जनता ही अजूनही पुरोगामी विचाराची चांगली आहे आणि त्यामुळे ती आमच्यावर राहणार. मात्र आमच्यात विभाजन होऊन मागच्या वेळेसारखा भाजपचा फायदा होऊ नये यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, प्रश्न मी राहीन की नाही ह्याचा नाही आहे, प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहू का तुम्ही विचारू शकता, पण तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीपणे एकत्र लढणार आहे, शिवसेनेलाही सोबत घेणार आहे, वंचित ना आणि इतरही आहे. शेतकरी संघटना असेल, शेट्टी साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे, जनता दल होती, शरद पाटील सर आता नसले तर त्यांच्या लोकांची चर्चा चालू, असे वेगवेगळे घटक एकत्रित करून आम्ही एक चांगलं पॅनल द्यायचा प्रयत्न करू. वर्षभरात जे परसेप्शन दिसते की तुम्ही भाजपच्या जवळ जाताय किंवा भाजप तुम्हाला घेण्यासाठी प्रयत्न करताय, तर त्याबाबत नाही, मी पूर्वीही सांगितलेलं आहे, जर भाजप मला बोलवत असेल तर मी माझं काम चांगलं करतोय हे मी त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट समजतो, त्याच्या बदल्यात मी त्यांचे आभारी मानतो. पण मी ह्या विचाराचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तर मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आल्या दुसऱ्या दिवशीच गुलाल न उतरता मी आणि आमचे नेते विश्वित कदम आम्ही दोघं मिळून सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची, खडगे साहेबांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. जनतेपुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचाराचा मुद्दा होता आणि मी त्या पद्धतीनंच प्रामाणिक राहतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.